नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज 7 डिसेंबर 2025 वार रविवार. मित्रांनो, मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. आपण सातत्याने आपल्या तुरीच्या संदर्भात आपण तुम्हाला माहिती पुरवलेली आहे. मित्रांनो, आपली जी तूर आहे ती या पद्धतीने आहे. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ही गोदावरी जातीची तूर आहे. परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं हे वाण आहे. मित्रांनो, ही पहा. अतिशय उत्तम पद्धतीने अगदी फांद्या सुद्धा अ, शेंगाने अगदी लबदून गेलेले आहेत. 10 जून 2025 ला धूळ लागवड आपण केलेली आहे आणि त्या संदर्भात कुठली खताची मात्रा किंवा अतिरिक्त पाणी सुद्धा आपण या तुरीला दिलेलं नाही. मित्रांनो, खरोखरच हे पहा. मला कुठली जाहिरात किंवा काहीच करायचं नाही. परंतु मित्रांनो, परभणी कृषी विद्यापीठ जे आहे मराठवाड्यातलं, हे एक नामांकित विद्यापीठ आहे. ज्याचं नाव वसंतराव नाईक या नावाने त्याचं नामांतर झालेलं आहे. पहा मित्रांनो, सातत्याने आपण हवामान अंदाज व्यक्त करत असताना शेतीवर सुद्धा लक्ष केंद्रित करणे हे तेवढेच गरजेचे आहे. आपली शेती ही आपली प्रयोगशाळा असते आणि सातत्याने मित्रांनो, मला शेतामध्ये काम करायला आवडतं. मी प्रत्येक संडेला हा शेतामध्ये असतो. त्यामुळे निश्चित कुठली रोग, कीड, कुठली अळी एकच फवारणी केलेली आहे मित्रांनो. माझे मित्र वैजापूरचे सन्माननीय त्यांनी मला त्या संदर्भात मार्गदर्शन केले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी हे पीक केलेलं आहे आणि फवारणीसुद्धा त्यांच्याच सल्ल्यानुसार घेतली. ते म्हटले, काही आवश्यकता नाही. पहा पहा मित्रांनो, साधारणतः माझा हा 70 गुंठ्याचा प्लॉट आहे. यामध्ये साधारणतः आपण एक 15 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज पकडलेलं आहे. पाहू किती होईल ते. अशा पद्धतीने आहे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.